नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय फॅबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉन च्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बीडीडी चाळ वरळी या ठिकाणी आलेले आहोत. नंबर 76 तेजश्री दीपक पाटील या वहिनींना भेटणार आहोत. चला. नमस्कार. घ्या उखाणा. कमळावरती आहे लक्ष्मी, मोरावरती आहे सरस्वती, दीपकराव माझे पती, मी त्यांची संवाद घेते. काय सांगता. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर नमस्कार. दीपक पाटील. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हा माझा छोटा मुलगा. बर. ही जावेची मुलगी, ती जाव, ही नणंद, तिची 2 मुलं आणि ह्या बाजूच्या काकू. नमस्कार सगळ्यांना. सावंत आई नमस्कार. आणि माझी बहीण. हो हो हो. तेव्हा आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? माझं ताडदेव. ताडदेवला कुठे? ताडदेवला बणे कंपाऊंड म्हणून आहे ना, तिथे. बने कंपाऊंड. आणि तुमचं बालपण? मी इकडेच वरळी बीडीडी चाळ. तुमची शाळा कुठली? मराठा हायस्कूल. तुमची? माझी डीजीटी हायस्कूल. कॉलेज पण तेच होतं. हो का? तुमचं? मी डीव्हीएमला आणि त्यानंतर कीर्तीला. कसं केलं बालपण तुमचं? लहानपणी इकडेच होतो. घरी आई वडील, भाऊ आहे आणि बहीण आहे. आणि पहिल्यापासून बीडीडी चाळ हे खूप जवळनं आम्ही हे केलं आणि खूप एन्जॉय केला. मजा असते ना बीडीडी चाळीत? पूर्ण प्रत्येक सण आम्ही एन्जॉय करतो. काय सांगताय? म्हणजे लहानपणापासून करताय का आतापर्यंत? नाही, लहानपणापासून. बायको आल्यानंतर पण चालू अजून एन्जॉय. बायको आल्यानंतर पण कमी झाला असं वाटलं आम्हाला. तुम्ही? नाही, चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. काय हो, कसं काय जमलं? नाही, काय नाही म्हणजे जमलं ना ते विवाहस्थळ मधून. विवाह स्थळात काय झालं होतं? तुमचं नाव तिथे नोंदवलं होतं? नोंदवलं होतं. तुम्ही कशाला तिकडे नोंदवलं होतं? मी विवाह मंडळामध्ये ज्या वेळेला गेलेलो तर हे स्थळ आधी मला 5 महिन्यापूर्वी आलेलं. हा. तर मी म्हटलं की नाही, थोडं मी जरा आणखीन हे करायसाठी प्रयत्न चालला. आणखी काय? म्हणजे त्यावेळेला फोटो वगैरे बघितला नव्हता, हा. परंतु उंची हा एक थोडा विषय होता. बर. त्यावेळेला झालं नाही, परंतु नंतर मला सुचवलं की खरोखर चांगली उंची का फळ्या डबे सगळे फळीवर असतात थोडे? नाही, तसं नाही. पण त्यावेळेला थोडं हे होतं की मी डोक्यामध्ये तसं ठेवलं होतं की त्यावेळेला माझी 5 फूट 3 इंचाची माझी बायको असेल. हे पहिल्या असं तुम्ही चित्र काढलं होतं? असं चित्र काढलं होतं आधी. परंतु ज्या वेळेला हिला बघितलं त्यावेळेला नंतर सर्व जमल्यानंतर पत्रिका जुळली नाही. आणि पत्रिका ज्या वेळेला जुळली नाही त्यावेळेला मी होतो त्यावेळेला जयपूरला. आणि पत्रिका जुळवायला माझा मित्र गेला होता. तर त्याला भटांनी सांगितलं की ती पत्रिका जुळत नाहीये, गुण कमी आहेत, लग्न केलं तर डिवोर्स होईल आणि मुलं नाही होणार, काय त्यामुळे ते लग्न करू नको. तर मित्राने मला फोन केला, आनंद म्हणून मित्र आहे माझा. तो बोलला की ते करायचं नाही कारण की आपल्याला प्रॉब्लेम होईल पुढे. तर मी म्हटलं अरे तिथे नाही जमत तर दुसऱ्या भटाकडे जा, तो काहीतरी करेल. तर तो एकदम ॲग्रेसिव्ह झाला होता. तर मी म्हटलं लगेच माझा दुसरा मित्र मी त्या कामाला लावला. मी म्हटलं पत्रिका जुळत नसेल तर पत्रिका जुळवून घे. पण जुळवून घे कारण की मला मुलगी, मी फार खूप ठिकाणी कांदे पोहे खाऊन आलेलो मुली बघताना. तर मी ठरवलेलं की नाही, म्हटलं लग्न म्हटलं की हिच्याबरोबरच करायचं. तुम्हालाही माहिती होतं का असं काय चाललंय? पडद्यामागे अशा घडामोडी घडतायत? नाही, माहिती नव्हतं मला. त्यांनी फोन केला होता की तुझी रास कोणती आहे किंवा काय, तू सिंह राशीची आहे तर तू भडकतेस का किंवा काय, हे सगळं विचारून घेतलं. मी म्हटलं जिथे बोलायचं तिथे मी बोलते, जिथे नाही बोलायचं तर सांगतो, बस एवढं. बाकी काय नाही. पण त्यावेळेला खूप आम्ही ज्या भटजींकडे सांगितलं होतं ना त्यांनी मुलं नाही होणार, तर योगायोगाने परत ज्यावेळेला माझा वेदांत झाला त्याच्यानंतर त्याची पत्रिका काढायला मी मुद्दाम त्याच भटजी त्यांच्याचकडे गेला. वरही नाक्याला गेलो तर मी त्यांना विचारला. तर त्या भटजींनी मला विचारलं की आधी आला होता का. तर मी म्हटलं आधी मी नाही आलो होतो, पण लग्नाची पत्रिका त्यावेळेला घेऊन आलो होतो. तर त्यांना उत्सुकता एवढी झाली की
मग काय सांगितलं होतं मी त्यावेळेला? तर म्हटलं तुम्ही सांगितलं होतं की लग्न करू नको, मुलं होणार नाही. तर मला म्हटलं नाही ना केलं. तर म्हटलं नाही केलं. मग मला म्हटले काही मुलं नाही झाली का? तर म्हटलं नाही, मुलगा झालाय मला आणि त्या मुलाची पत्रिका काढायला तुमच्याकडे आले. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही त्यावेळेला सांगितलं होतं की लग्न करू नको. तर मला म्हटलं की भटजींवर किती विश्वास ठेवायचा, हा ज्याचा त्याचा आहे. त्यामुळे त्यावेळेला पूर्ण खात्री झाली. लग्नाच्या 10 दिवसा अगोदर पुन्हा भटजीकडे एका गेलो होतो मी, अशीच पत्रिका. सगळे माझ्यामध्ये मुंबईतले भटजी फिरून आले. हा, बरेच म्हणजे 4-5 भटजी झाले. पण त्यावेळेला मला एक कळलं की गुण आहेत ना हे वाढत गेले. 17चे 22 झाले, 22चे 28 झाले आणि आता 28 पेक्षाही जास्त असतील. थांबा, काय हो, खरे किती गुण आहेत आता? आता मला नाही माहिती. आता तुम्हाला नाही माहिती, पण मग लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला आता 10 पूर्ण होत. 10 वर्ष झाली. पण मग कसं सांगावं मला, सांगा, हे जेव्हा तुम्हाला बघायला आले हा. लगेच पसंत केलं? लगेच म्हणजे मी आई बरोबर गेली होती, ह्यांनी मला फोन केला हा. होता. तेव्हा आई खाली गेली होती. तर हे मला विचारत होते की आई आहे का? तर मी म्हणाले नाही, ती खाली गेली आहे. तर ते म्हणाले की ती मुलीचं नाव काय, परत ती काय करते, हे सगळं विचारत होते. मी म्हटलं आई आल्यावर तुम्ही फोन करा, त्यांच्याशी तिच्याशी बोला. तर तुम्ही कोण बोलता? तिची बहीण बोलते. नाही, मी म्हटलं मुलगीच बोलते मी. तर मग आई आल्यावरती फोन केला त्यांनी. मग आईचं आणि त्यांचं बोलणं झालं. मग आमच्या इथे हॉटेल आहे, तिथे ते भेटायला आले आम्हाला. तुम्ही गेला लगेच? किती नाही, वाजता? मी नाही एकटी, माझी आई, बाबा, आम्ही 3 जण गेलो होतो भेटायला. हा. आणि मुलाला बघितल्यावरती मग आईने मला विचारलं की काय तुला आवडलंय काय? म्हटलं हा चालेल म्हणून. का? असंच म्हणजे मी तिला का पण होकार का दिला सांगा ना? हा, का बघितल्यावर लगेच होकार का दिला? नाही, बघितल्यावरती मी आईला अगोदर ते 2 मित्र आले होते. त्यांचा एक हेमंत राणे म्हणून एक मित्र होता आणि हे होते. आणि आईला बघितल्याने मी विचारलं पुढचा का मागचा? पुढचा का मागचा? हा, ते गाडीवरून बाईकवर होते, हा. मोटरसायकलवर. तर आई बोलली ते बाईक चालवतायत ना ते. तर आईला म्हटलं चालेल म्हणून तो. का चांगली बाईक चालवता का तुम्ही? पण आता 10 वर्ष झाली लग्नाला, बरोबर आहे. 10 वर्षात कशी साथ दिली? नाही, चांगली दिली आहे. मिस्टरांनी किती सांभाळून घेतलं? नाही, मला मिस्टरांपेक्षा मला सासूबाईंनी खूप सांभाळून घेतलं. पण मिस्टर तापट आहेत? ते भडकतात पण शांत होतात. आणि वहिनींचा स्वभाव कसा आहे? आहे ती छान आहे, हा? आहे तशीच छान आहे. आहे तशीच छान आहे. हा, खूप छान आहे. खूप छान आहे. पण वहिनी रागावता तुम्ही कधी? बरं, फिरायला वगैरे घेऊन जातात का होते? हा, जातात. आता मधल्या पिरियड मध्ये जरा कमी झाली आहेत. का हो? ते जरा बिझी झाले आहेत ना. हो, आता त्याच्यामुळे ते जरा कामामध्ये. कामामुळे Busy. तुम्हाला त्यांना वेळ देता येईल. नाही, परंतु मी दर 3 दिवसांनी 4 दिवसांनी तिला आणायला BKC नाही तर दादरला असतो. मग शिवाजी पार्कला येणं, तिकडे जाऊन बसणं, हा प्रकार चालू BKC ला आहे. आणायला असतो म्हणजे? ती तिकडनं सुटते कधीतरी, मला इकडनं वेळ Office निघाला. मधून? हा, मग तुम्ही आणायला मग मी जाता? जातो आणायला. आणि नाही गेलो की मग कधी कधी भडकते. मी कधी कधी मस्करीत म्हणते की आता ट्रान्सपोर्टचाच बिझनेस खोलतो, दर वेळेला आणायचा आणि सोडायचा. परंतु दर वेळेला आम्ही 3 ते 4 दिवसाच्या मध्ये एकदा तरी आम्ही शिवाजी पार्कला असतो. आता फक्त राहिला पिक्चरचा विषय, हा. तर तो फक्त आता मला वाटतं आले 2-3 महिने बघितला नसेल. काय हो? नाही. हा. बाकी दर महिन्याला रेस्टॉरंटला आणि पिक्चर हे ठरलेले आहेत. कधी कधी पूर्ण फॅमिली सकट, कधी आम्ही दोघं आणि बारका छोटा. आता जशा हसतायत तशाच हसत राहा. पण हसत असताना मी आता तुम्हाला वाक्य वाचून दाखवणार आणि मग घरात जाऊन तुम्हाला त्या सगळ्या चिठ्ठ्या शोधून ती सगळी बक्षिसं मिळवायची आहेत. माहिती आहे खेळ? हा. हां, वेळ 1 मिनिटाची. आणि बघूया पहिली चिठ्ठी कुठे आहे. जय जय रघुवीर समर्थ. चला. गोल्डन शूज. गरिबांचे काजू. शंखनाद. राहिली. शंखनाद. वहिनी, हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन.
ही चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे, अभिनंदन. थँक्यू. नमस्कार सगळ्यांना. केवढ्या तक्रारी, एवढे आरोप 10 वर्षात मजल्यावरच्याने गोळा करून लिहिलेले दिसत आहेत. बघूया. तुम्हाला कधीच राग येत नाही? म्हणजे जास्त नाही रागवत मी. नाही ना? ती फक्त घरी रागवते. तुम्हाला कळतो ना, कमी बोलता लोकांची. ऑफिस मधून आल्याच्या नंतर घरीच असते मी. हो. हा, आणि बाहेर जास्त मी गेल तर काकी किंवा मामीकडे, एवढंच. बाकी नाही, पण नाही. इथे राहतात ना, 10 घरं हा, राहते आहेत. म्हणजे बोलते मी सगळ्यांची, पण जास्त असं नाही समजत. पण बोला ना, किती वाईट वाटतं त्यांना. सगळ्याजणी वाट बघत असतात, आज बोलेल मग बोलेल. जरा वेळ मिळाला की माहेरी जाता. बरोबर आहे. नाही, परंतु त्या 4 मुलीच आहेत, त्यामुळे सासूला थोडं हे होतं. एकटं वाटलं की ती लगेच जाते तिकडे. तुम्हाला बरं वाटत असेल ना? खुश असतात तुम्ही माहेरी गेले की. आपण कंजूस आहात असं लिहिलंय. काय हो? बरोबर आहे. घरातल्या कामात जरा आळशीपणा जास्त आहे. करते मी सगळं, पण थोडा उशीर होतो. मग त्यामुळे मी आईंना मग उठवते की आई प्लीज जरा मदत करा म्हणून. आपण रागीट आहात? कोणाकोणाशी रागाने वागता? नाही, मी रागवली तर ह्यांच्यावरतीच जास्त. अजून घरातल्या कोणाशी? नाही. बहिणींची? बहिणीची नाही. नंदे बरोबर? नाही, त्यांच्याबरोबर जावांबरोबर? नाही. जावी बरोबर. नक्की? हो. जाऊ दे, सांगत नाही कोणी लिहिलं होते. राडा नको, राडा. शेजारी तर सगळेच तुम्हाला सर्टिफिकेट देत आहेत की तुम्ही खूप चांगले आहात म्हणून, हो ना? फराळा जास्त पाठवला वाटतं शेजारी दिवाळी? नाही. पण मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? त्यांनी जास्तीत जास्त मला वेळ द्यावा. तुम्हाला ना? आता सकाळी ऑफिसला मला घेतील का बघा. म्हणजे तुम्ही ऑफिसलाच जाताय त्यांच्या? टेन्शनच नको. तुमचं काय म्हणणं आहे, वहिनीने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? नाही, खूप चांगली आहे, तशीच राहावी ती. फक्त बारकेला जरा माझे जास्त हे करते ती, जास्तच प्रेम लावते. ते थोडं कमी करावं असं तुमचं म्हणणं आहे? म्हणजे कधी कधी जास्त त्याला धुलाई होते त्याची. का बाबा आंघोळ नाही करत वेळेवर? हा. बरं, आता या ठिकाणी चित्र काढायचे. पहिलं चित्र कोण काढणार? मी तुम्ही या. नाही ना? चुकलंय ना? चुकलंय. तुम्ही इकडे या. चला, पहिलं बक्षीस घ्या. आता मिस्टर काढतील बघा चित्र. अभिनंदन. कोणी ओळखलं? तुम्ही? या कोण तुमच्या? बहीण आहे म्हणजे. हो का? लहानपणापासून एकत्र खाल्लेले दिसतात. अभिनंदन. चला, हे द्या बक्षीस त्याला. अभिनंदन. संपला बक्षीस समारंभ.
चुकवले ना त्यांचे. नमस्कार, माईक तुमच्याकडे आहे. चला तुमच्यापासूनच सुरुवात. प्रणनबाई, तुम्ही सांगा तुमच्या वहिनीबद्दल. वहिनी खूप साधी आहे, म्हणजे थोडासा राग येतो तिला, पण तिचा कसं थोडा राग थोड्या वेळाने, असं काही खूप असं नसतं राग, थोडासा तो रागीट आहे. पण कधीतरी तिचा राग असा होतो की त्याच्यावरच निघतो, आमच्यावर नाही कोणावर निघत. तो राग कमी करावा. थोडासा राग कमी. तुमचा भाऊ त्याने काय बदल केला पाहिजे? त्याचा पण थोडासा रागच, बाकी नाही. बाकी ते दोघं खूप छान आहेत, म्हणजे एकमेकाला खूप चांगले आहेत, एकरूप आहेत दोघं. आणि म्हणजे आम्हाला असं कधी वाटलंच नाही की त्यांचं लव्ह मॅरेज नाहीये. लव्ह मॅरेज सारखेच असतात ते. हो ना. हो, ते आहेच लव्ह मॅरेज तर काय. द्या सासूबाई. नाही, ती खूप चांगली आहे. हो, आणि सूनबाई ना तुमची? हो, सून चांगली आहे माझी. आणि मुलगा? मुलगाही चांगला आहे. पण ते मगाशी कोणीतरी आळशीपणाबद्दल म्हटलं, तुमचं काय म्हणणं? नाही, मी घरात असल्यामुळे थोडासा आळस करते. हा, बाकी छान आहे, तिचा स्वभाव चांगला आहे, हो ना. मुलाचाही स्वभाव चांगला आहे. तुमच्या आई आले? हा, द्या ना. जावई माझे खूपच चांगले आहेत हा. आणि लेक पण माझी चांगली आहे. हो, हा, पण जावई शांत जास्त स्वभाव. चांगले. हा, हो, काय बघा सासूबाईंचा चेहरा नुसता असा टवटवीत झालाय जावयाबद्दल बोलताना. अजून कोण बोलणार या दोघांबद्दल? जाऊबाईंकडे द्या. तिचा स्वभाव खरंच खूप छान आहे. अच्छा. आम्ही एक म्हणजे 8-10 वर्षे झाले आम्हाला की आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये एकत्र आहोत, कारण एकमेकांबद्दल आम्ही म्हणजे दोघींना समजून घेतो. काय जाऊबाई बदल केला पाहिजे? बदल काहीच नाही, नको? कारण ती तशी आहे, आम्ही दोघी तशा आहेत, म्हणून कशा आम्ही म्हणजे कशा आहात? म्हणजे एका कुकर सारखे आहात. कधी शिट्टी वाजेल सांगता येत नाही. आम्ही दोघी म्हणजे एकमेकींना सांभाळून घेतो, जे पण आहे बहिणीसारखी राहतो आम्ही. वा, अजून कोण बोलणार आहे? मामी खूप चांगली आहे आणि मामा पण खूप चांगला आहे. हा, व्हेरी गुड. मम्मी थोडी मारते आणि जास्त लाड करते. बहीण माझी खूप चांगली आहे. हा, तिच्याबद्दल काय बोलणार. काही बोलू नका. आणि भावजी तर त्याच्यापेक्षा चांगले आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला काय भाव बोलू? नाही, हा, त्यामुळे ते आणि माझे मिस्टर भावासारखे आमच्या धावून येतात. अरे वा वा, ठीक आहे, थँक्यू. बरं, आता मला तुम्हाला विचारायचंय दोघांना, स्वतःमध्ये बदल करायचा असेल उद्यापासून, तर तुम्ही कुठला करणार, तुम्ही कुठला करणार? जो काय आळस असेल किंवा काय, तर मी तो कमी करण्याचा प्रयत्न करेन. करणार. हा. अच्छा, आणि तुम्ही? मी शक्य झालं तर दर महिन्याला 1-2 पिक्चर तरी हिला दाखवणार. काय चेहरा काय खुल्लाय बघा ना पिक्चर मधल्या. बरं, क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मागायची असेल तर आईंची मागेल, सासूबाईंची. जे काय माझ्याकडनं चुकलं असेल घरी किंवा काय झालं असेल तर मला माफ कर. आणि धन्यवाद बोलायचं असेल तर माझ्या आईला बोलेल, कारण का जे काही केलंय तिने ते आमच्यासाठी सुखासाठी, तिच्यामुळे आज हे मला भेटले. त्यामुळे माझं सगळं बघा संसार एकदम सुखाचा चाललेला आहे, काही त्रास नाही, काही कोणत्या गोष्टी हे नाही. त्यामुळे धन्यवाद तिला. तुम्ही? क्षमा मागायची तर आईचीच मागेन, कारण की आता जे काय आहे त्याच्यामध्ये थोडं आणखीन मला जास्त करता आलं असतं, परंतु थोडा वेळ मला कमी भेटतोय, परंतु मी पुढच्या वेळेला ते करणार व्यवस्थित. आणि धन्यवाद मागायचे तर माझ्या आईचे, सासूचे. व्हेरी गुड, छान. तुम्हाला दोघांनाही खूप मनापासून शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा, एकमेकांवर प्रेम करत राहा. या अगदी झी मराठीकडनं मनापासून शुभेच्छा देतो. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वैनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन, अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या आज पुढच्या भागात. नमस्कार.